चला पंच आणि फलंदाज दाखल झालेले आहेत एकनिष्ठ या संघाचे. आज कर्णधारांनी स्वतः सहभाग घेऊन अभि फलंदाज अभि स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो कौस्तुभ पाठारी. कौस्तुभचा युवा खेळाडूंमध्ये खूपच नावाजलेलं नाव आहे पाठारी यांचं. आता बॉलिंग मार्कवर आहेत ते अक्षय. व्हॅलिड चक्री ज्यांना ओळखलं जातं असं अक्षय. पाहूया अक्षय टू अभि. पहिला चेंडू स्वप्नपूर्ती विरुद्ध वाईट बॉल. वाईट +1 अवांतर अधिक एक धाव. पाहूया आता काय करतोय तो. सुंदर असा कमबॅक करून एक चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती अभियाला आणि धावसंख्येत भर पडतोय तो एकनिष्ठ संघाच्या. या षटकातील तिसरा चेंडू अक्षय यांचा अभि याच्यासाठी. एकूण धावसंख्या झाली ती 5 धावा. आता स्ट्राईक एंडला आले ते कौस्तुभ. कौस्तुभ आणि बॉलिंग करतोय तो अक्षय. एक युवा खेळाडू आणि एक सिनियर खेळाडू. पाहूया आता कोणाची बाजू मारले तो. आणि पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय त्या कौस्तुभ यांनी. या षटकातील चौथा चेंडू अक्षय याचा कौस्तुभ यासाठी. ओ सुंदर असा रोखण्यात यश आलंय ते अक्षयाला. 4 चेंडू 6 धावा. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव भेटे. धावसंख्या झाली ती 7 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू दोन्ही संघ मातब्बर असे संघ आणि सुंदर असं क्रिकेटचं प्रदर्शन करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा. आता चला पटापट सामना चालू करायचा आहे. आणि लेग अंपायरच्या भूमिकेत प्रसाद बेडवे, मॅन फ्रॉम सिन्नार. आणि अभि टीम मीटिंग नकोय. चला स्वप्नपूर्ती 8 विरुद्ध एकनिष्ठ. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते. जय सुद्धा मैदानाची पाहणी करतोय आणि कर्णधार यांचा बिबट्याच्या नजरेसारखं लक्ष आहे का कुठे काय पाऊल उचलतोय तो स्वप्नपूर्ती 8 आणि आपण कशा प्रकारे त्यांना रोखू शकतो. चला आता अक्षय पुन्हा एकदा दुसरा. चला षटकातील पहिला चेंडू अक्षयाचा अभि याच्यासाठी. पहिला चेंडू अक्षयाचा अभिला आणि पहिल्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 9. स्वयंसेवक लवकर चेंडूचा ताबा घ्यायचा आणि 9 धावा. या षटकातील दुसरा चेंडू अक्षय याचा अभि याच्यासाठी. आणि दुसरा चेंडू आता कौस्तुभ स्ट्राईकला आलाय.
पाहूया आपली काय जादूगिरी दाखवतोय तो कौस्तुभ. अक्षय टू कौस्तुभ. ओ आणि गडी बाद करण्याचा संधी होती, परंतु स्वराज यांनी ती उत्कृष्ट असा खेळाडू बाद झाला असता. धावसंख्या झाली ती 11 धावा. आणि पंचांनी निर्णय दिलाय तो फायनल राहील. कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. ठीक आहे, चला काय असेल तर रिव्ह्यू मध्ये आम्ही दाखवूया. ठीक आहे, चालू करायचा सामना. आणि 2 संधी. धावसंख्या झाली ती 14 धावा. 3 चेंडू ना, 4 चेंडू झालेत. धावसंख्या झाली ती 14 धावा 4 चेंडूच्या. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय टू अबी. 4-4. 1-9 होता. फुलटस चेंडू मारण्याचा आहे, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय त्या स्वप्नपूर्ती 8 या संघाच्या खेळाडूंनी. षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली ती 15. 2 संधी होत्या, परंतु त्या काही नजर हटी दुर्घटना घटी अशातला प्रकार झालाय तो. पाहूया शेवटचा चेंडू षटकातील आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो. या षटकाच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 धावा. शेवटचं षटक 8च्या सरासरीने धावा जमा करण्यात यश आलंय ते एकनिष्ठ या संघाला. जय महाराष्ट्र एकनिष्ठ. आणि चला टीम मीटिंग नकोय, चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच कौस्तुभ अजूनही स्ट्राईक एंडला आहे, परंतु कौस्तुभ याची जी काय फलंदाजी ती काय अद्याप दिसली नाही आहे. गोलंदाजांना सुद्धा पाहिजे तसं यश आलेलं नाही. 2 गडी बाद करण्याच्या संधी होत्या, परंतु मिस झाल्या त्या स्वप्नपूर्ती 8 या संघाच्या. आणि युवा खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे. चला आणि यंगस्टर टू यंगस्टर सिद्धार्थ विरुद्ध कौस्तुभ. पाहूया काय करतोय तो. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळवण्यात यश आलंय ते एकनिष्ठ संघाला. धावसंख्या झाली ती 17 धावा. षटकातील 3ऱ्या षटकातील 2रा चेंडू. धावसंख्या आली 17. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं अक्षय यांनी आणि 1 धाव काय रोखू शकले नाहीये. 2 चेंडू 18 धावा. सिद्धार्थ याचा पुढील चेंडू अबी याच्यासाठी. आणि चौकार. बावीस धावा. 3 चेंडू 22 धावा. नो बॉल. 3 चेंडू 23 धावा. कृपया स्टंप नीट करायचं आहे. नो आहे पण. 3 चेंडू 24 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव जमवण्यात यश आले ते 4 चेंडू 25 धावा. टॅप केलेलं आहे. 1 धाव काय मिळालेली ती अबियाला.
शेवटचा चेंडू या षटकातील आणि धावसंख्या झाली ती 26. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 26 धावा आणि बाद. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. चला पंच, एकनिष्ठ संघाला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आपला. आणि स्वप्नपूर्ती 8 या संघाची आपले पहिले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. जिंकण्यासाठी आपल्याला 27 धावांची गरज आहे. आणि रायझिंग स्टार ललित दलवी यांचं सुद्धा जय महाराष्ट्र गोविंदा पथकातर्फे हार्दिक स्वागत. श्रवण अधिकारी, चला पंच टीम मीटिंग नकोय. जय, आपले प्लेयर लावून घ्यायचे. कर्णधार लक्ष्मण, जय महाराष्ट्र 4-1 आणि जय महाराष्ट्र वॉरियर या दोन्ही संघाच्या कर्णधार यांनी कृपया टॉस का बॉस या कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचंय. आता खूपच रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. सोयीर मारा झाला, संधी हुकल्या आणि 26 धावांचा डोंगर रचून स्वप्नपूर्ती 8 या संघाला, एकनिष्ठ या संघाने चॅलेंज करून आता ते गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि फिल्डिंग ही रचलेली आहे. आणि कौस्तुभ टू अक्षय, दोन्ही अक्षय मैदानामध्ये नावाजलेले असे खेळाडू, सर्कल असू दे का ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, फटकेबाजी हेच त्यांच्या नावामध्ये. आणि प्रेक्षकांचे जे जल्लोष आणि आवाज आपण पाहून बघू शकतो का सामना किती रोमांचक होणार आहे. किमान 46 डिग्री तापमान आणि या सामन्यासाठी मैदान असा खचखच भरलेला आहे. आणि प्रेक्षकांची शोर मीटर. आणि पहिल्या चेंडूला सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न केला तो अक्षय यांनी. आणि पहिल्या चेंडूला सन्मान देऊन अक्षय यांनी टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु काय धाव जमवण्यात यश नाही आलंय. कौस्तुभ टू अक्षय. आणि दुसरा चेंडू आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळालेली आहे. अतिशय सुंदर असं एकनिष्ठ संघाचा क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शन होतोय. आणि आता पुन्हा एकदा अक्षय राखाडे हा स्ट्राईक एंडला आलेला आहे. कौस्तुभ टू अक्षय. धावसंख्या झाली ती 1 धावा. षटकातील तिसरा चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली ती 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. चला पटापट टीम मीटिंग नकोय पंच. जय महाराष्ट्र 4-1 आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र 4-1 चे कर्णधार आणि जय महाराष्ट्र वॉरियरचे कर्णधार, कृपया आपण टॉस का बॉस या कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. षटकातील चौथा चेंडू कौस्तुभ याचा अक्षय राखाडे याच्यासाठी. आणि सुंदर असं मारलेलं आहे, परंतु क्षेत्ररक्षण काय एकनिष्ठ या संघ ठरून आलेलं आहे का आपल्याला संधी कुठली सोडायची नाही. आपल्या समोर बलाढ्य असं संघ आहे, परंतु आपणही आपल्या प्रदर्शनामध्ये कुठेही माघार घ्यायची नाहीये. कर्णधार लक्ष्मण वाघ. 4 चेंडू 3 धावा. कौस्तुभ टू अगेन अक्षय अधिकारी.
पाहूया अक्षयच्या बॅटीतनं निघालेला बॉन्ड आणि चौकार. सुंदर अशी गॅप काढून अक्षयने आपला पहिला चौकार या 5 चेंडू 7 धावा झालेत. 5 चेंडू 7 धावा. अक्षय आता आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूला सामना करणार आहे. पाहूया किती धावा जमवण्यात यश येतं त्या अक्षयाला. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट असा प्रदर्शन करत आहे. पाहूया आता सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. दोन्ही असे संघ आपला सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी 12 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग नकोय, पटापट सामना चालू करायचा आहे. कौस्तुभ आता बॉलिंग मार्कवर येतो तो अबी. दुसरं षटक एकनिष्ठ या संघाचा घेऊन येतोय तो अबी. तो अक्षय राखाडे. आणि चला पटापट पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 9 धावा. 9 धावा. 9 प्लस 1 धाव. धावसंख्या झाली ती 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. फुलटा चेंडू आणि आपल्या सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल. 2 चेंडू 11 धावा. फुल टॉस आणि गडी बाद. स्वप्नपूर्ती 8 या संघाचा पहिला गडी बाद होतो तो अक्षयच्या रूपात. लागलेला झटका आणि खूपच महत्वाची विकेट होती. कारण की जो जल्लोष आणि जो उत्साह जो दिसलाय अक्षयची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सिद्धार्थ. धावसंख्या झाली ती 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. या षटकातील पुढचा चेंडू अभियचा सिद्धार्थ याच्यासाठी 9 चेंडू आणि 9 प्लस 1 धाव. धावसंख्या झाली ती 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. 9 बॉल 14 धावा. 9 चेंडू मध्ये 14 धावा. पुन्हा एकदा नो टाकलाय तो आणि नो पंच 5 धावा. धावसंख्या झाली ती 18 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक या आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव जमवण्यात यश आलंय ते स्वप्नपूर्ती 8 या संघाला. 4 चेंडू 19 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि संधी होती आणि धावसंख्या झाली ती 20 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली 20 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20 धावा. अजूनही 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू 7 धावा. अतिशय अटीतटीचा सामना आहे. अक्षयची गडी बाद करण्यात यश आला परंतु अवंतर धाव देऊन पुन्हा सामना वळला गेलाय तो स्वप्नपूर्ती 8 या संघाकडे.
विराज तोडकर. 6 चेंडू 7 धावा. पंच पंच पुढील होणारा सामना जय महाराष्ट्र वॉरियर विरुद्ध जय महाराष्ट्र 4-1. पंच कर्णधार लवकर यायचं आहे नाणेफेकीसाठी. लक्ष्मण वाघ कर्णधार लक्ष्मण वाघ टू अक्षय राखाडे. 6 चेंडू 7 धावा आणि पहिलीच अवांतर धाव. पुन्हा एकदा सोयर मारा. दोन्ही वाईट. अजूनही काय लाईन भेटत नाही ती. वाईट +1. 24 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात 25. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. हा 1 धावांची गरज. स्वतः कर्णधार यांनीच प्रयत्न केला होता आत्मदानाचा. आता पाहूया काय होते. आणि सामना जिंकलाय तो स्वप्नपूर्ती 8 या संघाने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र 4-1 विरुद्ध